नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आमचा गोव्यातला आज पहिला दिवस आहे आणि आम्ही बागा बीच साईडला इथे जे हॉटेल आहे सिम्फनी होमस्टे म्हणून आहे, तिथे आम्ही थांबलेलो आहे. कारण का जे आम्ही बघितलं होतं ते मित्रांनी सजेस्ट केलं होतं आणि तर इथे आलेलो आहे. आणि साईडला मस्तपैकी आपले बजरंग बलीचं मंदिर आहे, हनुमानांचं. तर आता नाही, पण थोड्या वेळाने मी खाली जाणार आहे, तेव्हा आपण दर्शन करूया किंवा उद्या सकाळी करूया. कारण का कसं आहे, आता तर खूप भूक लागली, आता मस्तपैकी जेवायला जाणार आहोत. बघूया, एक्सप्लोअर करूया गोव्यामध्ये काय काय खाण्यासारखं, वेगवेगळं सी फूड्स वगैरे. आणि आम्ही आमच्या पानशीला पण चॉकलेट वगैरे घेऊन जाऊ. चला तर मग एक्सप्लोअर करूया आपला बागा आणि कलंगूट बीच. तर आता आम्ही या भर उन्हात कारपायला चाललेलो आहोत दोघं पण. बघ एवढा ऊन लागतं की मला तर पुरं मी घामाने ओला झालं आहे. पण काय करणार, फिरायला आलं आहे तर फिरायला पाहिजे ना. 2 दिवस करपणार आता पहिले काहीतरी आम्ही खाण्याचं बघतो आणि लोकल आपला जो स्ट्रीट एरिया आहे बागा बीचचा आणि कलंगूट बीचचा तो एक्सप्लोअर करूया. चला तर मग बघा, हे मला असं खूप आवडतं. अशी जी सावली वगैरे असते ना, एक नंबर भारी वाटतं. तर ते कधी कधी असं तुम्ही नांदगावमध्ये आहे, गावात फिरतो आहे, तसं वाटतं. काय सीमा, कसं वाटतंय तुला? छान वाटतंय, मजा येते काय? हो. किती वेळ आलीस गोव्याला? फर्स्ट टाइम आले मी. फर्स्ट टाइम आले. ठीक आहे ठीक आहे, चला तर आपण बघूया काय काय आहे इकडे. मी तर आतो आहे सेकंड या थर्ड टाईम आलो आहे, पण इकडचा एरिया आता एक्सप्लोअर करू आपण. बघा ना, इकडचं सगळे स्ट्रीटला कपडे कसे 200 रुपयात सर्व. हे असं आहे व्हेज नॉन रेस्टॉरंट अँड बार. जास्त करून असतं लोकल एरिया तर बारच दिसत आहेत. जेवणाची काय सोय, आपलं चांगलं हॉटेल आहे का बघूया. नाही त्याला बिल चांगलंच फाडून द्यायचे आपल्याला. 100 रुपयाची वस्तू 300 रुपये. या इथे आम्ही रेस्टॉरंटला आता जेवायला आलेलो आहोत आणि बटर चिकन मागवलं. एकदम मस्त एरिया आहे बघा. भाई हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलं, एवढं आमचं बिल किती झालं माहिती आहे का? 900 रुपये. 900, हां 900 रुपये बिल झालं. भाई साहब बोलो 300-400 रुपयाचं तर बटर चिकनचे पैसे लावले. आया रे भाई, काय बोलायचं. म्हणजे एक टायमाचं जर जेवण असे 900 रुपयाचे, 200, 800, 1000 रुपयाचं जेवायला लागलो तर मग कसं होणार भाई. इथं लोक दारू पितात, स्वस्त आहे, जेवणात पैसे काढतात. अरे काय बोलायचं, लय खतरनाक, लयच पैसे वाढवले. प्लस त्यात म्हणजे GST पण आहे. काय खरं नाही भाई. भर उन्हाचे फिरतोय आम्ही दोघं. बघा आता जेवण करून आलं, जरा असं उन्हाळायचं आहे. एक नंबर. तो पुरा मार्केट फिरून झालेलं आहे. अरे यार, इकडे ना आपल्याला खूप ऊन लागते आणि आम्ही भर उन्हाचे फिरतोय दोघं जण आणि पार खराबलं. लगे फिरता फिरता मजा येते. मार्केट बघतोय दुपारचं, काय बोलणार. बघा जेवण करायला जरासं जिरवायला पाहिजे ना, पण तो आम्ही उन्हाचा चालतोय. सो आता आम्ही वॉकिंग करत करत आपल्या कलंगूटच्या त्या बीचच्या रोडला आलेलो आहे. आणि म्हणजे सर्कल आहे इकडे एक, बघा हा, बघा हा वाला. आणि मला मगातच बसवाला भेटला. मला विचारतो मागचा आहे हो घ्या भाई. अरे आत्ता आलं नाही तर लगेच तो मला घेऊन जातोय. चला तर आता आम्ही या साईडला जाऊया. बीच साईड, त्या साईडला बीच आहे इकडे, एकदम भारी असा. बघू शकता तुम्ही, हा जो इकडनं येऊ शकता.
बघा हे पूर्ण रेंटल कारचा एरिया आहे जो की कलांगूट बीचच्या इकडे आहे. अरे तुम्हाला पाहिजे ती गाडी घेऊन फिरा. आणि आम्ही आता बीच साईडला जाणार आहोत. बट ह्या मस्त गरमीच्या ह्याच्यात आणि दुपारचे किती वाजले मी बघतो टायमिंग काय दिसत नाही काय नाही. हां 2 वाजायला आलेत. असले 2 वाजल्याच्या उन्हात आम्ही बीचवर चाललो आहे. काय गरमी आहे बाबा. हां बीच जवळ आलेलो आहे आणि पुरा मार्केट एक्सप्लोर करत आलेलो आहे. एक नंबर आहे इकडे यार सगळं. समोर बीच आहे आणि त्याच्यामध्ये फिलिंग भारी येते मला यार काय सांगू. मला काहीच बोलता येत नाही. काहीच मध्येच बोलते ना. काय सुचत नाही म्हणजेच काय बोलता येत नाही. काय सांगू मी यार. बीच साईडला आल्यावर तुम्हाला तर माहिती आहे भाई लोक पागल होऊन जातात. बरोबर आहे ना. बीच साईडला आल्यावर माणसं पागल होतात. तसेच आता मी पागल झालो. मला सीमाची काही रिॲक्शन भेटत नाही आहे. सीमाजी बोललं बीच साईडला आल्यावर रिॲक्शन भेटत नाही आहे बोलला अजून. एवढा गरम होतो. हे बघा आलेलो आहे आम्ही कलांगूट बीच रिसॉर्टच्या जवळ म्हणजे जो गोवा टुरिझमचा पूर्ण भाग आहे. एक नंबर आहे. हां एक नंबर बघा. या एकदम भारी वाटते. गोवा पोलीस आहे तिकडे आणि पुरा एक्सप्लोअर करत आलेलो आहे मी. तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स वगैरे आहेत ते थोडं तुम्ही असं बघू शकता. डिझाईन्स आहेत सगळे. किती टायमानंतर अरे बाबा तुम्ही बघू शकता एकदम निळा निळा समुद्र दिसतोय. सायलेंट सगळे एकदम उन्हाच्या ह्याच्यामुळे सायलेंट आहेत. सायलेंट. अरे वा एकदम भारी. पॅराग्लायडिंग पॅराग्लायडिंग काय बोलतात. हा एकदम भारी ना. बघू शकता तुम्ही आम्ही इकडं आलेलो आहोत. एक नंबर. कसं वाटतंय सीमा. अरे भाई साहब एक नंबर एरिया आहे आपला. मागच्या ना भाई सगळे पब वगैरे आहे तिकडे. बघा आपली कलांगूट बीचवरची पब्लिकची मजा बघा. आय शाबास. पुरा दुपारचे 2 वाजले तरी आयला पब्लिक काही कमी नाही भाई. शेअर नाही. आता आम्ही बीचवरून निघालेलो आहोत. आता आपल्या रूमवर जावं कारण का खूप ऊन लागतंय. परत इव्हिनिंगला यायचा. तर बागा बीचला आपला एरिया आहे त्यामुळे तिकडं बाहेर येईन संध्याकाळच्या इव्हिनिंगला. बघूया आता काय होतं. इकडनं आता निघतो पहिले. काहीतरी खरेदी करतो कपडे वगैरे मग बघूया आता. तर आम्ही महालक्ष्मी गारमेंट्समध्ये जरा खरेदी केले. टी शर्ट आणि पानशे आणि गिरीला कपडे घेतले. घरी गेल्यावर खुश होतील ते बिचारे. मग ते गोव्याला नाही गेले पण गोव्याचे कपडे घेतलेत. मस्त 200 रुपयात कपडे भेटलेत त्यांच्या साईजचे. बघूया आता आवडतात का नाही त्यांना. ब्लू कलरमध्ये तर घेतले. आणि मी एक आणि सीमानी एक टी शर्ट घेतले आणि श्रुतिकाला एक टी शर्ट घेतले. चला तर
मार्केट बघा, उन्हाची पब्लिक खूप कमी आहे बाई. इकडे काय ते विषयच गंभीर आहे. बघावं तिकडे तेच दिसते. फार गरमीने हालत खराब झाले. पण मार्केट बघू शकता तुम्ही, हा बीच साईडचा. थोडीशी बार्गेनिंग करावी लागेल तुम्हाला. गाडी येते मागना वगैरे आहे. फास्ट बस स्मूथ मस्त. पावलीवर सगळं आहे. काय बघा, तिकडनं नाही वळलो या साईडनी राईटनी तर लगेच लेफ्टला आहे. कॉम्पिटिशन भरपूर आहे मला तर असं वाटतंय. बघा साईड टू साईड दुकान आहे ते बघा. तर बघू शकता इथे पूर्ण हे भरलेलं आहे दुकानं. हा बघा, इथलं नाही बघितलं तर त्या राईट साईडला आहे. इकडं काय तुम्हाला पाहिजे तिथं भेटू शकते. लोक बॅग भरून चालले दिसते. बापरे बाप. काय गरमी आहे यार. थोडासा पाऊस पडला तर बरं होईल, पण पाऊस पडला तर इतका गरम होईल ना की तुम्हाला काय सांगू. हो भाई हा बघ, इकडे एक साईडला अजून एक त्याने चालला आणि इकडे हा इकडचा एक शॉप. तुला हवे का सल्यूट मार्केट. गारमेंट्स किती भारी आहे. हो फिश थाली. आणि मी आता आलेलो बीच साईडला आणि तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवतो इकडे कसं आहे. एकदम भारी भारी. हे बघा सीमा इकडे साईडला आहे. तर हे बघा बीचचा एरिया असं भारी आहे. एक नंबर. इकडे डिस्को विस्को चालू आहे. तिकडे सगळे डिस्को आहेत त्या बाजूला. सो आम्ही इथे आता जेवायला आलेलो आहे. सीमा बघा कशी बसलेली आहे इकडे. एकदम किती भारी वाटते. एकदम भारी, एकदम पद्धतशीर. आणि आता आमचा डिनर करणार आहोत आणि बघूया आता काय काय आहे. नॉनव्हेजच खायचं, दुसरं काय नाही. गोव्यात आलं आहे नॉनव्हेज नाही खाणार. जसं की प्राईस बघून टेन्शन येतो, पण काय नाही खायचं. अरे यार, आम्ही आता इथे जेवण केलं, फिरलो वगैरे, बट पाऊस यायला लागला यार इकडं. आमच्या ट्रिपचा फार वाटवा लागेल पाऊस आला तर. इथेच आता आम्ही बसलो होतो, पाऊस यायला लागला, थेंब वगैरे पडलं. इथं बघा पूर्ण काळे ढग आलेले आहेत यार. खूप पाऊस येईल आता. सो आता पाऊस येईल तर आम्ही आपला घरी आपल्या रूमवर कल्टी मारतो. नाही तर इथं तर कुठं अडकलो तर मग आपल्याकडे. हां रे हां, बॅगमध्ये छत्री आहे आमच्या. हो हां, पण ते नको.
पाऊस आला तर बाबा सगळं चिखल चिखल होता. आम्ही निघतोय आता घरी जायला. आता इथे खूप आहे बघा, रेती पण चढ आहे इकडं चालायला. पाय जास्त ताकद लावावं लागते. आम्ही विचार होता यार बागा बीचच्या तिकडे जायला, बट इकडे जेवायला टाईम गेला. सो आता आम्ही 10 वाजायला आलेले आहेत. सो आता आम्ही आमच्या रूमवर जायला निघालो आहे. चला तर रूमवर गेल्यावर भेटूया.